जिल्हा परिषद भंडारा नवनिर्वाचित कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी आता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकऱ्यांच्या येणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषद शेतकऱ्यांच्या बांधावर ही नवीन योजना सुरू करण्याचे जाहीर केले आहे। जिल्हा परिषदेचे नवयुक्त उपाध्यक्ष श्री एकनाथ फेंडर यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेतून माहिती दिली। शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांसह आता जिल्हा परिषद सभापती व सदस्य हे या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले। दादा काय सांगाल, आज तुम्ही कृषी विभागाचा पदभार स्वीकारला आहे आणि कृषी विभागाचे पहिले सभापती म्हणून तुम्ही आता बांधावर जाणार आहात शेतकऱ्यांच्या, काय तुमची भूमिका असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देणार? जिल्हा परिषद सर्वप्रथम मी आज जिल्हा परिषद भंडाऱ्याचा कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती म्हणून माझ्याकडे कारभार सोपवण्यात आला। आपला भंडारा जिल्हा हा कृषी प्रधान म्हणजे शेतकऱ्यांचा जिल्हा आणि धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्हा परिषद बांध्यावर हा एक उपक्रम आम्ही याकरता सुरू केलेला आहे, कारण की शेतकऱ्यांना असणाऱ्या अडीअडचणी त्या जाणून घेण्याकरता व शेतकऱ्यांना ज्या शासनाच्या वतीने म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने असो की राज्य सरकारच्या वतीने असो की जिल्हा परिषदच्या वतीने ज्या योजना त्यांना देण्यात येतात, त्या योजनेची पुरेपूर माहिती हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही। ती माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता, त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी जाणून घेण्याकरता आणि त्या अडचणीतून मार्ग कसा काढता येईल, निराकरण कसं करता येईल याकरता आम्ही जिल्हा परिषद बांध्यावर ही योजना आम्ही सुरू करतो। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मक्याची माग वाढलेली आहे आणि ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक उपलब्धता नाही अशा ठिकाणी आपल्याला मक्याचं पीक घेता येईल। त्याचप्रमाणे मक्याच्या पिकाला लागणारी लागत ही धानापेक्षा कमी आहे आणि उत्पन्न अधिक आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल हा दृष्टिकोन ठेवून आपण शेतकऱ्यांनी मक्याची लागवड करावी हे आवाहन केले। पशुवैद्यकीय आपल्या जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचे 25 आणि जिल्हा परिषदच्या वतीने 53 असे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, परंतु राज्य सरकारच्या दवाखान्याची हालत थोडाशी कमजोर झालेली आहे, कारण इथून मागणीच गेलेली नव्हती। तर यावेळेला आपण राज्य सरकारला पशुवैद्यकीय दवाखाने जे आहेत त्यांना दुरुस्त करण्याकरता, त्यांचे बांधकाम करण्याकरता आपण राज्य सरकारला मागणी करणार आहोत, निधीची मागणी करणार आहोत। त्याचप्रमाणे राज्य दवाखान्यामध्ये राज्य सरकार द्वारा चालवण्यात येणाऱ्या दवाखान्यामध्ये आणि जिल्हा परिषदच्या दवाखान्यांमध्ये पशु दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ती सुद्धा आपण राज्य सरकारकडे मागणी करणार। आपल्याच माध्यमातून आपल्याच पत्रकाराच्या माध्यमातून आपण एक गुप्त योजना बनवणार आहोत आणि त्या अंतर्गत जे पशुवैद्यकीय जे आहेत कर्मचारी ही वेळेवर पोहोचतात की नाही याकरता आपण प्रत्यक्ष त्यांच्या वेळेवर खूप साऱ्या ठिकाणी न सांगता भेटी देणार आहोत आणि ते कर्मचारी उपस्थित केव्हा होतात याची सुद्धा माहिती घेणार। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।